नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पेरूचं पंचामृत किंवा काय रस। यासाठी मी इथे पेरू चिरून घेतलेत बारीक आणि अशा आधी फोडी केल्या आणि वरच्या बिया काढून घेतल्या, कारण बिया त्या कचकचीत लागू शकतात आपल्याला, म्हणून अशा छोट्या फोडी करून मग बारीक बारीक फोडी करून घेतल्या। हे माझ्याकडे लाल पेरू होते, पांढरे पेरू असले तरी चालतील, पण बऱ्यापैकी पिकलेले पेरू घ्यावेत। तर यासाठी मी इथे आपल्या मेजरमेंटच्या कपानुसार 2 कप पेरूच्या फोडी घेतल्यात। साधारण चमचाभर मोहरी घेतलीये, टीस्पून, अर्धा टीस्पून मेथी दाणे घेतलेत आणि मोठ्या सुपारी एवढी चिंच घेतलीये। ही माझी चिंच जुनी आहे, त्यामुळे ताबडतोब त्याचा कोळ निघतो। जर तुमची नवीन असेल तर तुम्ही थोडा वेळ कोमट पाण्यात भिजत घाला। चवीप्रमाणे मीठ घेतलंय, थोडी पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा गोडा मसाला किंवा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतलंय। तिखट आपापल्या चवीनुसार घ्यावं। आणि इथे मी अर्धा कप गूळ घेऊन ठेवलाय, पण मी त्याच्यातला अर्धाच गूळ घालणार आहे आधी, मग चव बघून उरलेला घालीन। गूळ मी एवढ्यासाठी म्हटलं की अर्धा घालणार आहे, कारण पंचामृत हे आपल्याला आंबट गोड अशा चवीचं करायचंय। इथे कढई घेतली आहे, ती तापत ठेवली आहे। यात आता आपण 2 टेबलस्पून तेल घालूया। आपल्याला तेल इथे फोडणीपुरतंच घालायचंय, फार घालायचं नाहीये। तेल साधारण तापलंय, आता मी गॅस बारीक केलाय आणि यात आधी आपण ही मेथी घालू। मेथी छान लालसर करून घेऊया आधी। गॅस अगदी मंद ठेवायचा। आता मी मोहरी घालते। किती छान खमंग वास येतो ना मोहरी, एकदम मस्त वास येतोय। हो, खूपच मस्त। आता मी हिंग आणि हळद घालते। आता आपण थोड्याशा फोडी घालूया आणि हे तिखट आणि मसाला घालू, म्हणजे कसं जळणार नाही ते, म्हणून थोड्याशा पेरूच्या फोडी आधी घातल्या। तिखट आणि काळा मसाला घालते। थोडंसं परतून घेऊ आणि या उरलेल्या फोडी पेरूचा रंग पण एकदम सुंदर दिसतोय। हो, आपण घेतलेलं थोडंसं मीठ घालते, साधारण अर्धा टीस्पून मीठ घेतलंय। आपल्याला नंतर चव बघून काय हवं ते घालता येतं याच्यात। या पेरूच्या फोडी 2 मिनिटं परतून झाल्यात छान। आता मी यात थोडंसं पाणी घालते। साधारण पाव वाटी पाणी घातलंय। वर आपण झाकण ठेवूया। आता ही चिंच आपण कोळून घेऊया। लगेच कोळ निघालाय चिंचेचा। आता ही आपण चिंच बाजूला करून याचा कोळ घालूया त्याच्यात। थोडे पेरू शिजले की आपण घेतलेल्यापैकी अर्धा गूळ वाटीतच आहे आणि अर्धा गूळ इथे ठेवलाय। हा, थोड्या शिजू दे अजून फोडी, मग आपण चिंच गूळ सगळं घालू त्यात। आता आपण परत बघूया फोडी कितपत शिजल्या। त्या रंग दिसतोय बघ सुरेख, एकदम अप्रतिम रंग दिसतोय। हा, आपल्या फोडी बऱ्यापैकी शिजल्यात। काय कधी कधी खूप पिकलेले पेरू मिळत नाहीत, म्हणजे गोडच आहेत छान पेरू हे, नाहीतर पेरू शिजायला काही फार वेळ लागत नाही। सगळे मिळून आपल्याला 5 मिनिटं लागली आहेत पेरूच्या फोडी शिजायला। आता यात आपण
गूळ घालूया. अर्धाच गूळ घालते आधी. हा चिंचेचा कोळ घालू. त्याच पाण्यात मी त्याच चिंचेत थोडंसं अजून पाणी घालून कोळून घेतलंय. आता आपल्याला कितपत घट्ट हवंय त्याप्रमाणे आपण यात पाणी घालायचंय. तर आतापर्यंत सगळं मिळून 1 कप पाणी घालून झालंय आपलं. आता हे पंचामृत आपल्याला कितपत घट्ट हवंय त्याप्रमाणे आपण यात पाणी घालायचंय. काही काही जण यात शेंगदाण्याचं कूटही घालतात, पण मी याच पद्धतीने करते. आता चिंचेचं कोळलेलं पाणी, सुरुवातीला आपण घातलेलं थोडंसं पाणी, असं मिळून साधारण पाऊण कप पाणी आपलं घालून झालंय. तर आता थोडं अजून निघाल ते पाणी. हे पाणी आपल्या अंदाजानेच घालायचंय आपण. आता झाकण ठेवून अगदी थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊया. आपला गूळ विरघळल्यावर मी याची चव बघितली तर थोडं जास्त आंबट लागतंय, म्हणून आपण जो बाजूला काढून ठेवला होता गूळ, हा तो पण मी यात घालते. आता गूळ विरघळेपर्यंत आपण छान हे परत शिजवून घेऊया. वाह, वास पण एकदम मस्त आला. हो, आपण नंतर घातलेला गूळ पण छान विरघळलाय. आणि आता हे इतपतच आपण सैलसर उतरवूया, कारण हे गार झाल्यावर ना, म्हणजे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल, म्हणून मी गॅस बंद करते. आपलं पेरूचं पंचामृत तयार आहे. अक्षय, तू चव बघतोस का थोडी? हो, किती सुंदर दिसतंय ते. एकदम अप्रतिम चव आली. हो ना, एकदम पेरूचा स्वाद छान वाटतो ना. एकदम मस्त लागतं, एकदम स्वादिष्ट आहे. नक्की करून बघा. अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा. मी ती तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन.